नमस्कार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम ॲग्रोवनचे मी मनपूर्वक आभार मानतो की आज कोरोना संदर्भात जो काही एकंदरीत परिस्थिती तयार झालेली आहेत त्याविषयी कोरोनानंतरचे जग आणि शेती क्षेत्रातील संधी व आव्हाने या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मला आज त्यांनी संधी दिली. मी त्यांचं मनापासून ॲग्रोवनचे संपादक चव्हाण साहेब व सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहेत, आपण जवळजवळ आता बघता 1 महिना झाला आपण ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं जग अनुभवतो आहोत. कोरोनाचं संकट खरं म्हटलं तर जवळजवळ डिसेंबरपासूनच सर्व जगाभोवती घोंगावं लागलेलं होतं. चायनामध्ये या सर्वाचा उगम झाला आणि तिथून सुरुवातीला 2 महिने चीनभोवतीच फक्त त्याचा खरं म्हटलं तर त्याचा सर्व त्या संकटाचा घेराव होता. पण त्यानंतरच्या पुढच्या 2 महिन्यामध्येच बघता जगातील जवळजवळ 200 देशामध्ये कोरोनाचे संकट आत्तापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने त्याची सगळी गांभीर्य वाढलेलं आहे, जगातील जवळजवळ 200 देशामध्ये लॉकडाऊन आता डिक्लेअर झालेलं आहे. आणि हे जागतिक संकट म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने हे सगळं डिक्लेअर केलेलं आहे. खरं म्हटलं तर सेकंड वर्ल्ड वॉरनंतर हे पहिलंच असं मोठं संकट म्हणता येईल. हे पूर्ण जगावर त्याचा प्रभाव दिसून येतो आहे. आपल्याला कल्पना आहेत का जागतिकीकरणानंतर 95 नंतर सगळं जग एक अर्थाने पूर्ण एक खेड्यासारखंच आता ते पूर्ण सगळं तसं एक पसारा तयार झालेला आहे. आपण जगाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी घडणारी घटना तिचा प्रभाव आपल्यावर कसा पडू शकतो याचं कोरोना हे उत्तम उदाहरण आहे. ज्या प्रकारे चीनच्या वुहान शहरामध्ये नोव्हेंबरच्या साधारण मध्यावर एक कोरोनाचा पेशंट सापडतो आणि त्यानंतर बघता 22 लाखच्या वरती कोरोनाग्रस्त जगाच्या वेगवेगळ्या देशामध्ये दिसून येतात आणि 1.5 लाखच्या वरती मृत्यू 4 महिन्यामध्येच घडून येत आहे. आणि त्याचा प्रभाव आपल्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आज नाशिक जिल्ह्यातल्या एखाद्या छोट्या मालेगाव तालुक्यातल्या एका खेड्यामध्ये सुद्धा आता कोरोनाचे पेशंट दिसून येत आहे. चीनच्या एका शहरामध्ये घडलेली घटना आणि त्याचा प्रभाव प्रत्येक देशातल्या छोट्या वस्तीवर छोट्या खेड्यापर्यंत पोहोचतो. हे जागतिकीकरणाचं आपण जे काही त्याचं एक बेसूर स्वरूप म्हणता येईल असंच एकंदरीत आपण सगळे अनुभवतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती ह्या जगामधील प्रत्येक व्यक्ती कशा पद्धतीने आता या पुढील संकटाला सामोरं जाणार. व्यक्ती असेल सुधारायला लागल्या आहेत. भारतासारख्या देशामध्ये 95 नंतर जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात GDPची ग्रोथ आपण म्हणतो दिसून आली. पण जी काही GDPची ग्रोथ आपल्याला सर्वांना कल्पना आहे जी झाली ती सर्व्हिस सेक्टर असेल, इंडस्ट्री सेक्टर असेल यामध्येच महत्त्वाची दिसून आली. आणि बऱ्याचदा आपल्या सर्वांना शेती क्षेत्राचे बोलताना समजतं आहे की जागतिकीकरणामध्ये शेतकरी फायद्यात जाण्यापेक्षा तोट्यात येण्याचं जास्त घडून आलेलं आपल्याला उदाहरण जास्त दिसतं आहे. खरं तर जेव्हा जागतिकीकरणाविषयी भारतामध्ये चर्चा चालू होती 91 ते 95च्या काळामध्ये बऱ्याचदा एक बाजू शेतकरी संघटनेची खास करून शरद जोशी मांडली जायची. तर जी काही आपली समाजवादी व्यवस्था आहे त्याच्यातून आपण जर बाहेर पडलो आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग झालो तर त्याचा खरा फायदा शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळेल आणि त्या स्वातंत्र्याचा त्यातून शेतीचा व्यवसाय हा फायदेशीर व्हायला लागेल असं एक चित्र तेव्हा मांडलं गेलं. काही प्रमाणात थोड्याफार काही पिकामध्ये ते दिसूनही आलं. पण मुख्यतः ते बऱ्याच शेतीतल्या मुख्य पिकांमध्ये आणि त्याचबरोबर भारतातल्या बऱ्याच भागामध्ये ते तोट्याचं चित्र शेती म्हणून तयार होतं आहे असंच जागतिकीकरणात दिसून आलं. खरं तर आपला प्रॉब्लेम नाही, त्यांचा प्रॉब्लेम त्यांना कळलं चालू ठेवूया का थांबायचं? मला वाटतं काही तांत्रिक अडचणी येते. आपल्याकडनं जातोय सर. आपल्या बाजून काही अडचण नाही आपल्याकडनं काही कारण की घरांच्या पेज चालू आहे ना, घरांच्या पेजवर लाईट आहे त्याच्यावर आवाज येतोय. आपल्या महानगरला पण आवाज येतोय.
महान्यूजला आवाज येतोय ना? 24 कंटिन्यू का? एकंदरीत ह्या जागतिकीकरणावर खऱ्या अर्थाने आता हे संकट आलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कोरोनामुळे माणसाला एक वेगळ्या प्रकारचं विश्व अनुभवायला मिळतं आहे. आपण या सर्व जे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बघतो आहे की जे काही सगळं जगाचा पूर्ण सगळा जो काही वेग होता तो एकदम अचानक थांबलेला. जसं एखादी जोरात चाललेली ट्रेन आणि तिला अचानक जर आपण ब्रेक मारला आणि ते जर ब्रेक मारला तर मागच्या डब्यामध्ये ज्या प्रकारचे उलथापालथ होईल तसंच प्रकारचं एकंदरीत चित्र आपण सगळे अनुभवतो आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये जे एक महत्त्वाचे मुद्दे पुढे येत आहेत त्यातला सर्वात एक ठळक मुद्दा जो आहे की कोरोनाचं जे संकट आहे हे फक्त 2 महिन्यापुरतं संकट म्हणून नाही आहे. ते कमीत कमी पुढचे 1.5 ते 2 वर्ष हे संकट आपल्या भोवती घोंगावणार आहेत. यात सर्वांना त्याची सगळ्याची कल्पना आलेली आहे. जोपर्यंत कोरोनाची लस सापडत नाही तोपर्यंत हे संकट मानवजातीभोवती राहणारच आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर मग आपण सर्व काय विचार करतो हे महत्त्वाचं असणार आहे. भारत सरकारने जो काही लॉकडाऊनचा निर्णय घेतला त्याच्यामागे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की आपल्या देशामध्ये उपलब्ध असलेला अन्नाचा मुबलक पुरवठा जवळजवळ 9 महिने पुरेल एवढा अन्नाचा साठा आपल्या भारत सरकारकडे आधीपासूनच होता. आणि त्यात आता रब्बीचं जे काही नवीन क्रॉप आलेला आहे ते सगळं गृहीत धरलं तर पुढचे 1.5 ते 2 वर्ष सर्व 138 करोड जनतेला पुरेल एवढा अन्नाचा मुबलक साठा देशामध्ये असल्यामुळेच लॉकडाऊनचा निर्णय घ्यायला सरकारला शक्य झालं. थोडीशी जर कल्पना करून पाहिले की 60च्या दशकामध्ये जशी आपली एकंदरीत अन्नधान्याची परिस्थिती होती जी काही तेव्हा 42 कोटीच लोकसंख्या असतानाही आपल्याला अमेरिकेवरून येणाऱ्या गावावर अवलंबून राहावं लागत होतं. आणि ती तशा परिस्थितीमध्ये जर कोरोनाचं जर काही संकट आलं असतं तर लॉकडाऊनचा निर्णय घेणं सरकारला कधीच शक्य झालं नसतं. त्यामुळं या सर्वांमध्ये आपल्या भारतीय शेतकऱ्यांचं कर्तृत्व त्यांनी जे काही मुबलक अन्नाचा सगळा एवढा पुरवठा देशामध्ये सगळा उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे सरकारला हे आरोग्याचं संकट हाताळणं सगळ्या अर्थाने खरं म्हटलं तर आता शक्य होत आहे. अदरवाईज हे या संकट हाताळणं सरकारच्या कोणत्याही कॅपॅसिटीमध्ये भारत सरकारच्या कॅपॅसिटीमध्ये नाही आहेत ही आपल्या सर्वांना कल्पना आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो पुढे येतो आहे की कोरोनाचं हे संकट हे फक्त एखादी त्याला लस शोधल्याने फक्त जाणार नाही. 2 वर्षामध्ये बऱ्याच काही मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याचा आपल्याला बरेच लोक कोरोनामुळे आजारी पडणं आणि काही प्रमाणात मृत्यू होणं हे सगळ्याची जी काही आपल्याला सर्वांना भीती वाटते यातला एक मुद्दा पुढे येतो आहे की माणसाची वैयक्तिक प्रतिकार क्षमता इम्युनिटी पॉवर ज्याला आपण म्हणतो त्याला खूप महत्त्व आहे. जे काही आपण आता पाहिलं जो आता 4 महिन्याचा एक अनुभव जगाचा झालेला आहे त्यातला एक खास करून समोर आलेला मुद्दा आहे का जे वयस्कर आहेत ज्यांची इम्युनिटी कमी आहेत असे लोक कोरोनाला संकटाला बळी पडत आहेत. आणि जे काही त्यांची इम्युनिटी चांगली आहेत खास करून तरुण वर्गाची ते ह्या कोरोनाचा आजार झाल्यानंतरही त्यातून बरे होऊन बाहेर पडत आहेत. आणि इम्युनिटी वाढणं म्हणजे प्रत्येक व्यक्तीची इम्युनिटी वाढणं हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा ह्या संकटातून पुढे आलेला आहे. आणि ती इम्युनिटी वाढण्यासाठी मग त्याच्याबरोबर ते जे महत्त्वाचं आहे जे काही फूड सिस्टीम आहेत जे काही ते अन्न तो सगळं त्याचा पोटात जात आहेत त्या अन्नाचं महत्त्व मग त्याबरोबर तेवढं ठळकपणे पुढे येत आहेत. फळभाजीपाल्याचं महत्त्व त्याचबरोबर जे काही सर्वच अन्न सेफ अन्न आरोग्यदृष्टीने हितकारक असलेलं अन्न पोटात जाणं याचा अर्थ सर्वच आता जगातल्या 750 कोटी लोकांना चांगल्या प्रकारे समजतो आहे हे सांगायची गरज नाही. आणि त्यामुळे इम्युनिटी स्ट्रॉंग होत जाणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा कोरोनाविषयी लढण्याचा एक महत्त्वाचा पर्याय असणार आहे. आरोग्याचं संकट हे जे काही आपल्या पुढं सर्वांपुढे उभं राहिलेलं आहे हे नक्कीच कधी ना कधी संपणार आहे यात काही शंका नाही. पण त्या निमित्ताने आजचा जो काही विषय आपल्याला चर्चा करायचा आहे की जे आरोग्याच्या संकटाबरोबर पुढचं आर्थिक संकट आपल्या पुढं सर्वांपुढं जे काही घोंगावतं आहे त्याचं काय नक्की चित्र असणार आहे. कोरोनाच्या बाबतीत एक मुद्दा ठळकपणे पुढं आला होता की पहिले 21 दिवसाचा लॉकडाऊनचा पिरियड जेव्हा जाहीर झाला तर तेव्हाच एक कल्पना होती की जागतिक मंदी मोठ्या प्रमाणात येणार सगळ्याच प्रकारचे जेवढ्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्या अडचणीत येणार आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं संकट मोठ्या प्रमाणात मंदीचं संकट आपल्या सर्वांपुढे येणार आणि ते कमीत कमी पुढच्या 1 वर्ष तरी राहील असं एकंदरीत अंदाज होता. पण लॉकडाऊनचा पिरियड जसा वाढतो आहे आणि त्याचबरोबर कोरोनाचं हे जे काही सगळं संकट आहे जसं पुढे पुढे जाणार तेवढा मंदीचा पिरियड वाढणार. 1 वर्ष जाईल तो 2 वर्ष 3 वर्षापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. किंबहुना जी काही जागतिक महामंदी 1929 दरम्यान आली होती
त्याच्यासारखीच गंभीर मंदीचा काळ किंवा त्यापेक्षाही मोठा काळ आपल्यासमोर येऊ का, याच्याविषयी बऱ्याच जणांच्या मनामध्ये एकंदरीत शंका तयार व्हायला लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना ह्या सगळ्या काळामध्ये आपलं भवितव्य काय असणार आहे, आपल्या ग्रामीण भागातील जनतेचं आपल्या शेतीचं भवितव्य काय असणार आहे, याच्याविषयी नक्कीच सर्वांना जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी जर पाहिलं, एक थोडीशी जी काही चित्र समोर तयार होतं आहे, सगळ्या जगातील वेगवेगळ्या देशांची परिस्थिती, त्यांची सगळ्या या कोरोनाच्या संकटाशी लढताना त्यांच्या इकॉनॉमीची काय अवस्था असणार आहे, हे जर आपण पाहिलं तर त्यात भारतापुढे थोडीशी एक आपल्याला आशादायक चित्र उभं राहताना दिसतं आहे. बऱ्याच ज्या काही डेव्हलप इकॉनॉमी आहेत, ज्याच्यामध्ये अमेरिका असेल, जपान असेल किंवा जर्मनी असेल, UK असेल, या सर्व देशामध्ये कमीत कमी 5 ते 6% निगेटिव्ह ग्रोथ त्यांच्या इकॉनॉमीची असेल, असं आपल्या पूर्ण त्या क्षेत्रातील अर्थतज्ञांनी प्रिडिक्ट केलेलं आहे. आणि पूर्ण जगाची इकॉनॉमी ही कमीत कमी 2.2% ही पूर्ण घसरलेली असेल मागच्या वर्षी तुलनेत, असं एकंदरीत आकडेवारीतून समोर येत आहे. भारत एकमेव जो देश असेल की ज्याची थोडीशी ग्रोथ पॉझिटिव्ह साईडला असेल. कोणाचा हा जो विषय आपल्या सर्वांपुढं आलेला आहे, खरं म्हटलं तर 1-1.5 महिन्यापूर्वी जर हा विषय घेऊन कोणी चर्चा करणार असं म्हटलं असतं तर कोणाच्या बुद्धीला पटलं नसतं की एवढा गंभीर विषय आपल्या सर्वांपुढे हा तयार होणार आहे. मागच्या एक साधारण 18 तारखेपासूनच 18 मार्चपासून आपला महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची सगळी परिस्थिती सुरुवात झाली आणि ऑफिशियली लॉकडाऊन आपल्या पूर्ण देशामध्ये सुरुवात होऊन आत्ता जवळजवळ एक 24 ते 25 दिवस झालेले आहेत आणि अजून 3 तारखेपर्यंत ही लॉकडाऊनची परिस्थिती राहणार आहे. हे जे काही सगळं आणि ह्या मागच्या 20-25 दिवसात आणि अजून उरलेल्या 15 ते 20 दिवसात जी काही उलथापालथ सर्व आपल्या भोवतीच्या जगाची होते आहेत आणि त्यामध्ये शेती क्षेत्राची एकंदरीत जी काही पूर्ण घुसळण होत आहेत, ते आपल्या सर्वांना त्याच्याविषयी सविस्तर सांगण्याची गरज नाही. आपण रोजच त्याच्याविषयीचे सर्व बातम्या ऐकतोय. आपण ते सर्व आपल्या आजूबाजूच्या सर्वच मीडियामधून आणि त्याचबरोबर ॲग्रोवनसारख्या माध्यमातूनही पूर्ण शेतीसंदर्भात जे सगळं काही आपलं नुकसानी होत आहेत किंवा जे काही सगळं आपली कोंडी होते आणि त्याचबरोबर सगळे आधीच गुंत्यामध्ये आपण नवीन अजून एक वेगळ्या आव्हानाला पुढं जातो आहे, याच्याविषयी सविस्तरपणे आपण सर्व ऐकतोय, बोलतोय, सर्वच समजूनही घेतो आहे. एकंदरीत पण जे काही चित्र दिसतं आहे, एक भीतीदायक चित्र सर्वांपुढे तयार होताना दिसतं आहे की जसं हे कोरोनाचं संकट आपल्या सर्वांना घेरत चाललेलं आहे आणि पूर्ण सगळ्या जगाभोवती सगळं ते आता पसरलेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट ती जाणीव सर्वांना झाली की जागतिकीकरण म्हणजे नक्की किती गुंतागुंतीचं सगळं असू शकतं आणि प्रश्न बिकट तयार होतील तर किती झपाट्याने होऊ शकतात. आज चीनच्या वुहान शहरामध्ये नोव्हेंबरच्या मध्यावर एक पेशंट सापडतो आणि सुरुवातीचा 1-2 महिने तो चीनच्या तेवढ्या त्या वुहान शहराभोवती असलेला प्रश्न बघता बघता जगातील 200 देशांपर्यंत सगळा तो पसरतो आणि जगातील सर्व 750 कोटी लोकसंख्येपैकी 90% लोकसंख्येला तो पूर्णपणे तो प्रश्न सगळा त्यांना त्या पूर्ण सगळ्या सापळ्यामध्ये अटकवतो. हे सगळे ह्या जागतिकीकरणाचेच खरे म्हटलं तर आपण आत्ता पुढं येत गेलेले एका अर्थाने दोष म्हणता येईल, यात काही शंका नाही. मागच्या 30 वर्षापासून जागतिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण जगामध्ये पूर्ण झपाट्याने वाढायला लागली. भारतामध्ये साधारण 91 ते 95च्या दरम्यान जागतिकीकरणावर सर्व खूप मोठ्या प्रमाणात तेव्हा सगळे डिबेट झाल्यानंतर आपण 95च्या दरम्यान जागतिकीकरण स्वीकारलं आणि सगळ्या आपल्या अर्थव्यवस्थेला जगाच्या अर्थव्यवस्थेवर आपण जोडलं आणि तिथून पुढे जगाच्या सगळ्या ज्या काही प्रगतीमध्ये भारताचाही काही प्रगतीचा वाटा राहिला. आपली इकॉनॉमी 7% दरम्यान सरासरी वाढत राहिली. सर्व्हिस सेक्टर असेल, इंडस्ट्री सेक्टर असेल, ही झपाट्याने वाढत राहिले आणि त्याचबरोबर सगळ्याच भारताची इकॉनॉमी आपण एक तुलनेने जर पाहिलं जी काही 15व्या-16व्या नंबरला जगामध्ये होती ती वाढत आज बघता बघता एक 6व्या नंबरची जगातील इकॉनॉमी म्हणून पुढे आलेली आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं देशाने प्रगती केली, पण त्याचबरोबर काही क्षेत्राची खास करून ॲग्रिकल्चर सेक्टरची कोंडी पण घडताना आपण पाहिलेच. कारण जागतिकीकरणाचे जे फायदे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात पोचायला पाहिजे होते, जे काही शेतकऱ्यापर्यंत पोचायला पाहिजे होते ते पोचू शकले नाहीत. दुर्दैवाने ते जे काही अपेक्षित चित्र शरद जोशींनी रंगवलेलं होतं, जागतिकीकरणानंतर बरेचसे शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील
ते काही सुटू शकले नाहीत, उलटं ते काही प्रमाणात अजून गंभीर झाले आहेत आणि शेतकरी आत्महत्येचे प्रश्नसुद्धा किती मोठा वाढला हे आपण सर्वांनी अनुभवलं आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आता जेव्हा आपण जागतिकीकरणाच्या सगळ्या फेऱ्यामध्ये कोरोनाचा प्रश्न घेऊन बोलतो आहोत, तेव्हा एक जाणवतं आहे की यामध्ये खूप आता काही जगाची पुनर्रचना परत होणार आहेत. जे जग मागच्या एक औद्योगिकीकरणानंतर साधारण 300 वर्षाच्या काळामध्ये जे जग घडत गेलं, ते जग एकदा परत नवीन त्या पुनर्रचनेच्या दिशेने जाणार आहेत. ज्या पद्धतीने सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्या कॅपिटलिझम असेल, सोशलिझम असेल, सगळेच आपली जशी सगळ्या ह्या प्रकारच्या व्यवस्थांची घुसळण झाली आणि एक व्यवस्था जगामध्ये तयार झाली, ती या जागतिकीकरणाच्या 30 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये परत एक नवीन दिशेने गेली. आता तिला परत एक वेगळी वाट असणार का, हे आपल्या सर्वांपुढे एक आता एक पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला त्याच्या दृष्टीने कल्पना यायला लागेल. पण आज जे काही संकट आपल्या भोवती झालेलं आहे, याची एक कल्पना आपल्या सर्वांना आली की 2 वर्ष तरी हे कोरोनाचं संकट आपल्या भोवती घोंघावणार आहेत. हा फक्त एक 2 ते 3 महिन्यापुरताच विषय नाही, तर कमीत कमी 2 वर्ष, कारण जोपर्यंत लस कोरोनाची सापडत नाही तोपर्यंत हा प्रश्न राहणार आहे. आणि त्यामुळेच त्याच्याबरोबर येणारे सगळे सगळे विषय आहेत हे खूप गंभीर असणार आहे. यात आपल्याला आता नवीन काही सांगायची गरज नाही. भारत सरकारने जो लॉकडाऊनचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पार्श्वभूमी जी होती की आपल्याकडं 9 महिने पुरेल एवढा अन्नाचा साठा देशामध्ये आपल्या सरकारच्या ताब्यात होता. आणि त्याचबरोबर आता रब्बीचं जे काही क्रॉप आपल्याकडं नवीन येतं आहे ते गृहीत धरलं तर 1.5 वर्षाचा कमीत कमी पूर्ण 138 कोटी लोकांना पुरेल एवढा अन्नाचा साठा आपल्या देशामध्ये आहेत. आणि त्याचमुळे सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकलं. यामागे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्तृत्व आहे हे सांगायची गरज नाही, कारण जर अन्नाचा साठा जर एवढा मुबलक प्रमाणात आपल्या देशात नसता तर लॉकडाऊनचा निर्णय घेणं खूप अवघड झालं असतं. आणि तिथे मग जी काही गंभीर परिस्थिती आरोग्याची झाली असती, जी आज थोडाफार प्रमाणात अमेरिकेत, इटलीमध्ये दिसते, ती सांगायची गरज नाही की त्यापेक्षा वाईट परिस्थिती आपल्या देशात होऊ शकली असती. काही प्रमाणात सरकारने हे आरोग्याचं संकट अजून आटोक्यात ठेवलेलं आहे आणि ती तसंच राहील अशी आपण आशा करायला काही हरकत नाही. एक अजून मुद्दा जो पुढे आला की कोरोनाचं जे काही संकट आहे हे त्याला आपल्या 100% जर निभावायचं असेल तर फक्त औषध किंवा फक्त लस हेच उत्तर नसेल, तर प्रत्येक मनुष्याची, वैयक्तिक मनुष्याची त्याची प्रतिकार क्षमता, त्याची आरोग्याचं तेवढं त्या प्रकारचं ते इम्युनिटी पॉवर हिला खूप महत्त्व आहे. आणि इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होण्यासाठी त्या प्रकारचं फूड त्याला मिळणं हे खूप गरजेचं आहे. जे काही हेल्दी सर्वच फ्रूट अँड व्हेजिटेबल्स सारखे अन्न असेल किंवा त्याचबरोबर इतर सर्वच आरोग्याच्या दृष्टीने ऑर्गॅनिकचं महत्त्व असेल, आपल्या सर्वच फूड सेफ्टीमधले हायजीनचे विषय असतील, या सर्वांचं महत्त्व या काळामध्ये आता सर्वांनाच शहरातल्या असेल किंवा ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीला समजते. हे आता एक म्हटलं तर कोरोनाच्या निमित्ताने आलेली एक चांगली गोष्ट पुढं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आरोग्याचं संकट हे सगळं पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये कुठंतरी संपेल. पण त्याच्याबरोबर दुसरं त्याच्या मागे आलेलं जे काही संकट आहेत, आर्थिक संकट, हे आता खऱ्या अर्थाने आपल्याला किती वर्ष पुरेल हा मला वाटतं आपला सर्वांपुढचा प्रश्न असणार आहे. आणि त्याचे होणारे त्याचे परिणाम फक्तच माणसाच्या आरोग्याशी संबंधित नसतील, तर त्यापेक्षा जास्त गंभीर परिणाम आपल्या सगळ्या आजूबाजूच्या सामाजिक व्यवस्थेवर होणार आहेत हे सांगायची गरज नाही. जगाची जी इकॉनॉमी आज ज्या गतीने वाढत होती तिला आता ब्रेक लागणार आणि ती कमीत कमी पूर्ण जागतिक सगळ्या अर्थव्यवस्था म्हटली तर ती 2 ते 2.5% ती पूर्ण खाली येणार. आणि जे सगळे काही डेव्हलप देश आहेत, आर्थिकदृष्ट्या जे काही प्रगत देश आहेत, त्यांची इकॉनॉमी 5 ते 7% खाली येऊ शकेल. हे सगळं आता अर्थतज्ञांच्या सर्वच त्यांच्या अभ्यासातून पुढे येत आहेत. भारत एकमेव देश असेल की जिथे आपल्या अर्थव्यवस्थेला आपल्याला ब्रेक लागणार, पण तुलनेने ती बऱ्या अवस्थेत असेल. आपली जी काही 5%, 5.5%ची ग्रोथ आपण अपेक्षित केलेली होती ती 1 ते 1.5% दरम्यान राहील हे एकंदरीत दिसते. इतर देशांची पूर्ण ती जी काय अर्थव्यवस्थेची गती ही पूर्णपणे निगेटिव्ह होईल असंच एकंदरीत चित्र समोर आलेलं आहे. हे सर्वांमध्ये जे काही आव्हानं सर्व आपल्या शेती क्षेत्रापुढे आलेले आहेत ते थोडक्यात समजून घेण्याची गरज आहे. किंवा मग भाजीपाल्याची सर्वच पिकं असतील, ज्याच्यामध्ये टोमॅटोपासून तर सगळ्या प्रकारची पालेभाज्या असतील, मिरची असेल, लसूण असेल, सर्वच जे काय असेल सर्वच पिकं आज अडचणीत सापडलेली आहेत. आणि जे काही नॉर्मल सीझनमध्ये 100% जाणारा माल आज 10% सुद्धा विकला जात नाही याची आपल्या सर्वांना कल्पना आहे.
आणि ह्या सर्व गुंत्यामध्ये आपण बघतोय की गुंते आज सरकारी दृष्टीने जर इसेन्शियल कम्युनिटी म्हणून या सर्वांना विक्रीला परमिशन असतानाही एवढं नुकसानी होत आहे, तर याचे जे कारणं आज समोर येत आहेत, तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मनुष्यबळाचा अभाव हे एक महत्त्वाचं कारण प्रत्येक पातळीवर पुढे येत आहे. शेतामधून माल बाहेर काढण्याचा विषय असेल, तो पॅकिंग करायचा मुद्दा असेल, किंवा तो वाहतुकीचा मुद्दा असेल, किंवा विक्री व्यवस्थेत घरापर्यंत पोहोचवायचा किंवा तिथं छोट्या दुकानात विकायचा विषय असेल, प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव ह्या कारणामुळे खऱ्या अर्थाने कोंडी झाली. दुसरीकडं सेल्स साईडला सर्व व्यवस्था कोलमडून पडणं, जिथं विक्रीची व्यवस्था सगळी जी काही पारंपरिक व्यवस्था होती आपली, ती पूर्ण कोलमडून पडल्यामुळे तिला पर्याय दुसरा उभा करणं रात्रीतून शक्य नाही, आणि ह्या कारणामुळे सर्व आपले बरेचसे शेतीमाल कोंडीत सापडलेत. त्यातून एक आता जो काही पुढे येणारा वर्ग अजून एक पुढचा प्रश्न दिसतोय, तो म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न. शेतीवर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय असतील, किंवा त्याचबरोबर आता शहरामध्ये सगळे जे काही व्यवस्था कोलमडून पडल्यात, त्यामुळे शहरामधला सर्व जो काही वर्ग आहे, मजूर वर्ग असेल किंवा तिथं गावातून शहराकडे गेलेला वर्ग आहे, तो परत गावाकडे येणं आणि गावावरच्या सगळ्या अर्थव्यवस्थेत ताण येणं, हे दोन्ही गोष्टी आता आपल्या पुढचं एक मोठं लगेच समोर येणारं आव्हान म्हणून आपल्याला पुढे हे प्रश्न दिसत आहेत. काही धडे जे काही मिळालेले आहेत, तसं जर आपण थोडक्यात उल्लेख करायचा म्हटला तर संघटित रिटेल क्षेत्राचं महत्त्व किंवा त्याची गरज ही किती आहेत आपल्या सगळ्या शेती व्यवस्थे दृष्टीने, हे एक ठळकपणे पुढं आलेलं आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर जी काही कोंडी आहे ती भारताबरोबर जगाच्या बाजारातही आपली सगळ्या शेतीमालाची होते, पण भारताच्या बाजारामध्ये आज आपण 10% माल ह्या कोरोनाच्या एकंदरीत लॉकडाऊनच्या परिस्थितीत विकू शकत नाही, कारण सर्व सप्लाय चेनच्या यंत्रणा पूर्णपणे ब्रेक झाल्यात. ज्या पारंपरिक रस्त्यावरती विकणारे छोटे स्ट्रीट व्हेंडर असतील किंवा छोटे फ्रूट स्टॉल असतील, हे सगळे संपल्यामुळे आणि ऑर्गनाइज रिटेल फक्त 2% असल्यामुळेच आपण आपले जो काही शेतीमाल आहे 90%च्या वरती हा शेतामध्येच अडकून पडला आहे. आणि त्याच तुलनेत जर तुम्ही युरोपमधल्या सगळ्या तिथल्याही परिस्थिती जर पाहिलं, तर तिथे कमीत कमी आजच्या या सगळ्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये साधारण 50 ते 60% शेतीमाल विकला जाऊ शकतो आहे, कारण तिथं ऑर्गनाइज रिटेल तेवढ्या प्रमाणात उभं आहे. तिथे साधारण ज्या डेव्हलप वर्ल्ड आहे तिथं 60%च्या दरम्यान रिटेल क्षेत्र ऑर्गनाइज असल्यामुळे तुलनेने ते ही परिस्थिती नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळू शकत आहेत, आणि आपण ते हाताळू शकत नाही, कारण आपल्याकडं तशा प्रकारच्या ऑर्गनाइज रिटेल यंत्रणा फक्त 2%च्या दरम्यानच आहेत. दुसरा, उत्पादक ते ग्राहक व्यवस्था ही उभी राहणं ह्या काळामध्ये तिचं महत्त्व सर्वांना किती समजून आलेलं आहे ते सांगायची गरज नाही. जर शेतकरी स्वतः विक्री व्यवस्था करू शकता असता तर या परिस्थितीला तो नक्कीच तोंड देऊ शकला असता. त्यामुळे अशा व्यवस्थेची गरज ही या ठळकपणे या काळामध्ये पुढं आलेली आहे. एकत्रित पीक मूल्य साखळींचं महत्त्व ते या काळामध्ये आता ठळकपणे सर्वांना जाणवत आहे. शेतकऱ्यांना तर ते नक्कीच जाणवतं आहे, पण सरकारलाही जाणवतं आहे. हे एक त्याची उपलब्धी म्हणायला काही हरकत नाही की आज जो उत्पादन करणारा घटक आहे त्याच्यापासून जे पुढचे अजून मधले जे घटक असतील, प्रक्रिया करणारे असतील किंवा त्याचे पुढचे जे काही व्यवस्था उभी करणारे असतील, मार्केटिंग करणारी व्यवस्था असतील, या सर्व मूल्य साखळ्या ह्या प्रत्येक पिकात उभ्या राहण्याचं आपण जे काही मागच्या 5 वर्ष सातत्याने बोलतो आहे त्याचंही महत्त्व या काळामध्ये पुढं आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या स्वयंपूर्ण व्यवस्था उभ्या राहणं, प्रत्येक पीकने या व्यवस्था उभ्या राहणं याचाही अर्थ सर्वांना चांगला समजतो आहे. अमूलसारख्या व्यवस्था ज्या काही उभ्या राहिलेल्या आहेत देशामध्ये ते या काळामध्येही तग धरून आहेत. दुधामध्ये आता बऱ्यापैकी अडचणी दुधामध्ये आहेत, पण जर तुम्ही फळं भाजीपाला का जिथं काहीच व्यवस्था नाही त्याच्या तुलनेत दुधामध्ये नक्कीच बरी परिस्थिती आहे, कारण तिथे काही मूल्य सर्व ह्या साखळ्या व्यवस्थितपणे उभ्या राहिल्यात. आधुनिक तंत्रज्ञानाचं महत्त्वही ह्या काळामध्ये ठळकपणे पुढं आलेलं आहे. जे काही सगळ्याचं डिजिटल मार्केटिंगचं असेल, ई कॉमर्सचं असेल, त्याचबरोबर सर्व ऑर्गनाइज सर्व टेक्नॉलॉजी सगळ्या प्लॅटफॉर्मचं महत्त्व असेल, या काळात आता सर्वांपुढं आपल्या ठळकपणे पुढं आलेलं आहे. ह्या सगळ्या आता हे थोडक्यात जे काही आपण मुद्दे सगळेच समजून घेतलेत, त्याच्यामध्ये भारतीय शेती नक्की आता कुठे आहे आणि तिचं पुढचं चित्र कसं असणार आहे हे आपल्याला आता इथून पुढं सगळं आता अनुभवून सगळं समजून घ्यावं लागणार आहेत. आज भारतीय शेतीची जी एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तुम्ही, आपण आपल्या सगळ्या राष्ट्रीय उत्पादनामध्ये जवळजवळ 15.6% आपल्या शेतीचा वाटा आहे, आणि जर तो आकड्याच्या स्वरूपात म्हटला तर जवळजवळ आज तो 30 कोटीच्या दरम्यान उत्पन्न आपल्या देशामध्ये शेती क्षेत्रातून येत आहेत. पण त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकसंख्येची आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 70 कोटी लोकसंख्या ही आजही आपल्या शेतीवर अवलंबून आहे, आणि त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या वाट्याला येणारं उत्पन्न हे सरासरी फक्त 8,400च्या दरम्यान प्रति महिना आहे.
आणि हाच एक मोठा प्रश्न आपल्या सर्वच अर्थव्यवस्थेपुढचा आहे की ह्या 70 कोटी लोकांना त्यांचं उत्पन्नाची शाश्वती कशी देता येईल. आणि त्या दृष्टीने आपण सातत्याने सर्व बोलत असतो, प्रयत्न करत असतो. पण ह्या निमित्ताने आता तो हा सगळा विषय ठळकपणे पुढे येणार आहे. कारण 70 कोटी लोकसंख्येबरोबर शहरातली काही लोकसंख्या जी इतर उद्योगधंद्यावर अवलंबून असलेली ती परत शहराकडून गावाकडे येण्याचा प्रवास चालू होईल असं एकंदरीत आजची एक आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये समजून येते. एकंदरीत कोरोनानंतरचं क्षेत्र कसं, आपलं जग कसं असेल याचं जर चित्र थोडक्यात पुढं आणायचं म्हटलं तर सर्वांना कल्पना आहे की बरेच क्षेत्र हे पुढचे 4 ते 5 वर्षांना अडचणीत असणार आहेत. ज्याच्यामध्ये टुरिझमचं क्षेत्र असेल किंवा एव्हिएशनचं क्षेत्र असेल, ॲटोमोबाईल असेल किंवा मग रिअल इस्टेटचं क्षेत्र असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, फायनान्शियल सेक्टर असेल, यांना बऱ्यापैकी या पुढे 4 ते 5 वर्ष संकटाचा काळ बघावा लागणार आहे. पण तुलनेने जिथे लवकर आपण रिकवर होऊ किंवा जे क्षेत्र लवकर सर्व परत आपल्या सुस्थितीत येईल, मार्गावर येईल, त्याच्यामध्ये मेडिकल सर्व्हिसेसबरोबर फूड प्रोसेसिंग असेल किंवा रिटेल सेक्टर असेल, त्याचबरोबर ई-कॉमर्स असेल आणि ॲग्रिकल्चर असेल, हे क्षेत्र लवकर 4 ते 5 महिन्यामध्ये परत ते पूर्वपदावर येतील हे सर्वांचं एकंदरीत त्याच्या दृष्टीने प्रेडिक्शन आहे. बरेच जण जे काही त्या सगळे जागतिक अर्थव्यवस्था अभ्यास करणाऱ्यांचे जे काही एकंदरीत त्यांचे ओपिनियन येत आहेत त्यामध्ये एक ठळक मुद्दा येतो आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला जर सुरळीतपणे परत उभं करायचं असेल तर शेती क्षेत्राचं महत्त्व साहजिकच आता ठळकपणे पुढे येणार आहेत. त्या दृष्टीने सर्वच आता सरकारांची धोरणं म्हणजे भारतीय सरकार असेल किंवा इतरही देशातील सरकार असेल त्यांच्या धोरणांना शेतीच्या दृष्टीने पुढाकार देणं आता महत्त्वाचं असणार आहे. आपला जी काही आता सगळ्या शेती क्षेत्रापुढचे आव्हानं आहेत त्याच्यामध्ये मोजक्याच आव्हानाचा उल्लेख करायचा म्हटला तर शेतीवर अवलंबून असलेलं अतिरिक्त मनुष्यबळ, त्याचबरोबर आपल्या सगळ्या शेतीमालाचा होणारा अतिरिक्त पुरवठा, हे 2 प्रश्न आणि त्याचबरोबर शहरी भागात कमी होत जाणारी क्रयशक्ती, ह्या सगळ्या मंदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वच उत्पादनांना मागणी कमी असणार आणि त्यामुळे शहरी भागातील लोकांची क्रयशक्ती कमी होणार आणि त्यातून एक बरेच प्रश्न आपल्यासमोर तयार होणार आहेत. आधीच तोट्यात चाललेला शेतीचा सगळा व्यवसाय हा अजून अडचणीत येईल का असंच बऱ्याच जणांना वाटतं आहे. या काळामध्येच आपण कोरोनाच्या फक्त 1.5 ते 2 महिन्याच्या काळामध्येच जवळजवळ 8 ते 10 लाख कोटीच्या दरम्यान नुकसान वेगवेगळ्या क्षेत्रातून असणार आणि त्यातलं कमीत कमी फक्त 2 लाख कोटीचं नुकसान हे शेती क्षेत्रातून असणार, हे थोडीशी आपल्या सर्वांना कल्पना आलेली आहे. मग अशा तोट्याच्या पार्श्वभूमीवर नक्की पुढचं चित्र कसं असेल हे थोडं खरं म्हटलं तर बऱ्याच जणांना ते एक थोडंसं नैराश्यजनक बऱ्याचदा लोक बोलत आहेत का बा आपण आधीच अडचणीत असले लोक अजून अडचणीत येणार. पण थोडासा जर वेगळा विचार केला, थोडंसं जर एक नीट पार्श्वभूमी समजून घेतली तर जे काही चित्र बदलणार आहे, कोरोनानंतरचं सगळं जगाची जी काही व्यवस्था सगळी बदलणार आहे, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तसं विचार केला तर आव्हान असणार आहे पण संधी पण असणार आहे. आज सगळ्या आपल्या ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही महत्त्वाचे मुद्दे पुढे येत आहेत त्यातला एक सगळ्यात ठळक मुद्दा जो मला वाटतं आहे जो आहे तो आपल्या भारत सरकारची शेती संदर्भातील भूमिका. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेत की साधारण स्वातंत्र्यानंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये शेतीचं भांडवल, अतिरिक्त भांडवल घेऊन उद्योगधंद्यांना ते पुरवणं आणि त्यातून उद्योगधंद्यांची सगळी प्रगती कशी होईल आणि इतर सेक्टर कसे ग्रो होतील असं एक प्रकारच्या सरकारच्या धोरणाचा भाग होतात. आणि त्यामधून शेतीचं सगळं मोठ्या प्रमाणात शोषण होत राहिलं, तोटा वाढत राहिला. हा जी काही एक सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्याच्या काळातलं सरकारची धोरणं होते त्याचे परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात दारिद्र्य ग्रामीण भागात तयार झालं. आज तशीच परिस्थिती परत एकदा झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोंडीत सापडलेली आहेत आणि त्या अर्थव्यवस्थेला उभं करण्यासाठी सरकारकडं 2 प्रकारचे मार्ग असू शकतात. एक तर परत तसंच प्रकारचं का जर शक्य झालं तर शेतीमधून भांडवल तयार करून ते इतर क्षेत्राला पुरवणं आणि दुसरा जो मार्ग असणार आहे का शेतीलाच एक आता शेती व्यवसाय म्हणून बघणं, म्हणजे पूर्ण एक इंडस्ट्री म्हणून उभं करणं आणि त्यातून जे शेतकऱ्यांचं पूर्ण सगळं असेल त्यांचं उत्पन्न वाढवणं, त्यातून त्या ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती वाढवणं आणि त्या क्रयशक्ती वाढली म्हणून परत सगळ्या अर्थव्यवस्थेला सगळं बळ देऊन इतर सेक्टरसुद्धा आता झपाट्याने वाढणं, असे जर दोन्ही प्रकारची सगळी एक दिशा असू शकण्याची नक्कीच शक्यता दिसते. पण यातला दुसरा जो काही मार्ग आहे म्हणजे पूर्ण शेतीलाच आता पाठबळ देऊन शेतीलाच एक आता पूर्ण इंडस्ट्री म्हणून उभं करणं, त्यामुळे तशी गुंतवणूक करून आणि तिथून क्रयशक्ती ग्रामीण भागातील जनतेची वाढवणं,
आणि पूर्ण अर्थव्यवस्थेला बळ देणं, सरकारला एकंदरीत त्याच दिशेने जावं लागेल. असंच एकंदरीत आता आपल्या सगळ्या जे काही सरकारची भूमिका असेल किंवा आजूबाजूचं सगळं एकंदरीत जे मतं येतं त्यातून ते दिसतं आहेत. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा बदल असेल, कारण जे सातत्याने सगळ्या वेगळ्या शेतकरी संघटनांकडून आंदोलनं होत असतात आणि ह्याविषयी सरकारच्या भूमिकेविषयी बऱ्याचदा तसे आपण एक टोकाला जाऊन काही त्यांच्यावर सगळं टीका करत असतो. ते आता सरकारला स्वतःहूनच पुढं घेऊन आणि शेती संदर्भात त्यांना भूमिका बदलावं लागेल. ही मला वाटतं एक ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीची एक महत्त्वाची आपण संधी म्हणायला काही हरकत नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या सर्वांना कल्पना आहे की चीनचं जे जागतिक बाजारपेठेतलं जे प्राबल्य होतं ते ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी होणार. चीन आणि भारत ह्या दोन्ही देशांची जर तुलना केली 85च्या दरम्यान आपण दोन्ही साधारण एकाच पातळीवर होतो आणि तिथून नंतर जी काही चीननी झेप घेतली सर्व क्षेत्रामध्ये, मग ती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टर असेल किंवा ॲग्रिकल्चरमध्ये असेल, या सगळीकडं चीनने जी काही प्रगती केली आणि त्यातून जे काही जगाच्या बाजारामध्ये त्यांनी त्यांचा एक महत्त्वाचा पूर्ण त्यांनी एक टप्पा गाठला, स्वतःचं स्थान निर्माण केलं. आज अमेरिकेनंतर चीनची अर्थव्यवस्था जगातील 2 नंबरची अर्थव्यवस्था समजली जाते आणि त्यात जवळजवळ 15% जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचा जो वाटा आहे तो ह्या कोरोनाच्या सगळ्या संकटानंतर तो कमी होणार आणि बरेच देश जे चीनवर अवलंबून असलेले ते चीनपासून दूर जाण्याचा प्रयत्न करणार, हेही आपल्या सर्वांना त्याची आता कल्पना यायला लागलेली आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर भारतीय सर्वच अर्थव्यवस्थेला एक ताकद मिळणं आणि त्यात खास करून शेती क्षेत्राला मला वाटतं हे नक्कीच घडणार. आज जो काही आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेचा, भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि चीनच्या अर्थव्यवस्थेची जर आपण थोडीशी तुलना केली तर आज आपण जवळजवळ 6व्या नंबरवर जगाच्या अर्थव्यवस्थेत आहोत आणि आपल्या एक साधारण पूर्ण इकॉनॉमीची साईज $2.3 ट्रिलियन म्हणजे साधारण 200 लाख करोडच्या दरम्यान आपली पूर्ण अर्थव्यवस्था आहे. आणि ती जर चीनची जर तुम्ही पाहिली तर ती जवळजवळ $15 ट्रिलियन म्हणजे आपल्या जवळजवळ ती एक 6 पटीने जास्त मोठी असलेली अर्थव्यवस्था आहे. आणि फक्त शेतीची जर आपण आकडेवारी जर पाहिली तर चीन आणि भारत हे तुलनेने एक जवळजवळ लोकसंख्येवाईज सारखेच देश, पण त्यांचं ॲग्रिकल्चर सगळा त्यांचा जो काही GDP आहे तो त्यांच्या पूर्ण इकॉनॉमीच्या 8.2% आणि नंबरमध्ये म्हटलं तर $1.2 ट्रिलियन हा एवढा त्यांचा सगळा शेतीचा त्यांचा पूर्ण उत्पन्न देशाचं आहे. आणि त्याच्या तुलनेत आपलं $363 बिलियन म्हणजे साधारण 30 लाख कोटीच्या दरम्यान आपलं शेतीचं उत्पन्न आहे. म्हणजे आपल्या तुलनेत 4 पटीने चीनचं उत्पन्न शेतीमधलं जास्त आहे. आपल्या तुलनेत त्यांच्याकडं कल्टिवेबल लँड कमी आहे, तरी पण त्यांचं एकंदरीत उत्पन्न जास्त असण्याचं कारण चीननी मागच्या 30 वर्षामध्ये शेतीकडे बघण्याचं धोरण त्यांचं बदललं. तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चरला इंडस्ट्री म्हणून पुढं आणायचा प्रयत्न केला आणि ती इंडस्ट्री पूर्ण जागतिक दर्जाची कशी असेल, जगातल्या सगळ्या बाजारपेठा ताब्यात कशा घेता येईल या दृष्टीने त्यांनी धोरणं आखली. आणि त्यामुळे आणि त्याचबरोबर जी काही जास्तीची लोकसंख्या आहे शेतीमधली ती त्यांनी दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या पॉलिसीमुळे चीन आज जगामध्ये एक महासत्ता म्हणून पुढं आला. त्यांनी जी काही धोरणं आखली तर तेच प्रकारची दिशा आता आपल्यालाही कुठंतरी आता पुढच्या या सगळ्या कोरोनानंतरच्या जगामध्ये करावं लागणार आहे. संधी तयार होणार आहेत, पण त्या प्रकारची धोरणं त्याला लागणार आहेत, त्यात काही शंका नाही. मूल्य साखळ्यांचं एकत्रीकरण करण्याची संधी ही मला वाटतं एक महत्त्वाचं आपल्या पुढचं एक दिशा असणार आहे. मूल्य साखळ्यांचं महत्त्व आता नव्याने सांगण्याची गरज नाही. ज्या प्रकारचे अमूल एक दुधामध्ये एक पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मालकीची एक साखळी उभी राहिली, शेतकऱ्यांचं एक ब्रँड म्हणून उभं राहिला, तर ह्या अशाच प्रकारच्या म्हणजे उत्पादनापासून तर ग्राहकापर्यंत स्वतःच्या ब्रँडनी जाणं आणि तेवढं ताकदीने जाणं, हे सगळं हे मूल्य साखळी ज्याला आपण म्हणतो, हे आता प्रत्येक पिकामध्ये उभ्या करण्याच्या दृष्टीने जागतिक सगळ्या ह्या बाजारपेठेमध्ये मोठ्या संधी आपल्याला तयार होत आहेत. सगळ्यात जे काही आपल्याला महत्त्वाची संधी तयार होणार आहे ते ह्या डेव्हलप वर्ल्डमधून तयार होणार. आणि तिथे जे काही आज पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये त्या एक साधारण 40% वाटा असले जे काही महत्त्वाचे 10 देश आहेत, ज्याच्यामध्ये अमेरिका असेल किंवा जपान असेल, जर्मनी असेल, UK असेल, त्याचबरोबर इटली, फ्रान्स असेल, कॅनडा असेल, या सगळ्या बाजारपेठांमध्ये त्यांच्या स्वतःची आज शेतीमध्ये त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये फक्त 0.8% ते 1% दरम्यान त्यांचा वाटा आहेत. आणि त्यांना सर्वांना शेतीच्या सगळ्या उत्पन्नासाठी इतर सगळ्या डेव्हलपिंग इकॉनॉमीवर अवलंबून त्यांना राहावं लागतं आहे. त्यामुळे चीनचा जो काही त्यांच्या या अर्थव्यवस्थेमध्ये काही वाटा असेल तो आपल्याकडे येणं हे नक्की घडणार.
आणि त्यामुळे त्या बाजारपेठा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आपण कशी धोरणं आखतोय, आपण कशा प्रकारची आपली सगळी आता मानसिकता शेतकऱ्यापासून तर सरकारपर्यंत बदलतोय, हे आपण जर व्यवस्थित करू शकलो तर मला वाटतं ह्या विकसित देशांच्या बाजारपेठामध्ये मोठी संधी आपल्याला असेल. आज भारताचा जर ॲग्री एक्सपोर्ट आपण पाहिला, हा साधारण $38 बिलियन दरम्यान आपला टोटल एक्सपोर्ट आहे, साधारण 2 लाख करोडच्या दरम्यान. आणि तो सरकारच्या जे काही आधीपासून धोरणं धरले त्यानुसार त्यांना 2022पर्यंत तो डबल करणं म्हणजे $60 बिलियन पर्यंत करणं असे सरकारच्या या धोरणाचा काही भाग होता. पण त्यापेक्षा जास्त मोठी उडी आपण घेऊ शकू आणि ही सगळा जो काही गॅप तयार होणार आहे बाजारपेठेमध्ये, त्या बाजारपेठेमध्ये आपल्याला त्या $60 बिलियन पुढे आपण जाऊ आणि आपला जो काही वाटा आहे तो आज सगळ्या जगाच्या सगळ्या पूर्ण ॲग्रिकल्चर ट्रेडमध्ये 2.3% दरम्यानचा वाटा तो आपण वाढवून तो आपल्याला 10% ते 15% नेणं सहज शक्य आहे. आणि त्यातून आपल्याला सगळ्याच आपल्या पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत समृद्धी आणणं मला वाटतं नक्कीच सोपं होईल. त्याचबरोबर दुसरी जी काही महत्त्वाची बाजारपेठ आहे विकसित देशांबरोबर ती चीनची बाजारपेठ. चीनची स्वतःचीच आज परिस्थिती अशी की त्यांनी 30 वर्षामध्ये खूप काही शेतीमध्ये प्रगती केली. त्यांनाही त्यांच्या पूर्ण लोकसंख्येला पुरेल एवढं अन्न पिकवणं हे त्यांचे पुढचं एक आव्हान होतं, ते त्यांनी पेललं. पण आता कुठेतरी त्यांना मर्यादा येत आहेत. चीनमध्ये पाण्याचा प्रश्न खूप गंभीरपणे पुढे येतो आहे. त्यामुळं त्यापेक्षा म्हणजे आता सध्याचे त्यांचं जे काही अन्नधान्याचं उत्पादन आहे किंवा इतर सर्व वेगळ्या फळं भाजीपाला असेल किंवा इतर सगळ्या अन्नाचं जे उत्पादन असेल त्यालाही कुठेतरी आज ते स्टॅग्नन्सी आली, मर्यादा आली आणि त्यामुळे त्यांना इतर देशावर अवलंबून राहावं लागतं आहे. आफ्रिकेकडे ते मोठ्या यांनी अपेक्षेने सर्व उत्पन्नाच्या संदर्भात बघत आहेत. पण त्या भारताला मला वाटतं चीनमध्येही त्या अर्थाने मोठी संधी तयार झालेली आहे आणि तिथल्या बऱ्याच काही पिकांमध्ये जसं कापूस असेल किंवा मग फळं भाजीपाला असेल या सगळ्या पिकांमध्ये चीनच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला मोठी आता उडी घेण्याची एक संधी तयार झालेली आहे. आणि आपली हक्काची जी काही बाजारपेठ आहे भारतीय बाजारपेठ ती मला वाटतं आता आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने विकसित होण्याचा काळ आहे. जे काही आपले पारंपरिक सगळा आपल्या भारतीय बाजारपेठेचे प्रश्न आहेत की बाजार समितीच्या मार्फत विक्री व्यवस्था त्यात ती तुटत असलेली साखळी आता त्याला सगळं बदलून शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंतच्या साखळ्या उभ्या राहणं त्या पूर्णपणे त्या आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल टेक्नॉलॉजीच्या मदतीने शेतकऱ्यांच्या मालकीच्या अशा साखळ्या उत्पादनापासून ग्राहकापर्यंत उभ्या राहणं या दृष्टीने बाजारपेठेची रचना ह्या कोरोनाच्या काळामध्ये तयार व्हायला लागलेली आहे. आणि ती जे अपेक्षित होतं पुढच्या 10 वर्षात चांगल्या पद्धतीने देशात उभी राहील ती मला वाटतं 10 वर्षाच्या ऐवजी फक्त त्या पुढच्या 5 वर्षात आपल्याला ते चित्र दिसायला लागेल. ही कोरोनाची एक आपल्याला उपलब्धी म्हणायला काही हरकत नाही. या सर्वांमध्ये तंत्रज्ञानाचं महत्त्व ठळकपणे पुढे येतं आहे. आज आपल्या भोवतीचे जे काही शब्द आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, IoT असेल किंवा ब्लॉकचेन असेल हे सगळे शब्द आणि त्यामुळे होणारे बदल आपण लगेच पुढच्या 2 ते 3 वर्षामध्येच अनुभवावं लागू यात मला शंका वाटत नाही. ब्लॉकचेन हा शब्द आपल्या शेतीशी आता खूप महत्त्वाचा पद्धतीने मला वाटतं जोडला जाणार आहे. कारण शेतकऱ्यापासून तर ग्राहकापर्यंत यामधल्या सगळ्या साखळीमध्ये जे काही प्रश्न आहेत मग त्याच्यामध्ये फूड सेफ्टीचे विषय असतील किंवा त्याचबरोबर मग ट्रान्सपरन्सीचे विषय असतील त्या प्रकारचे सगळे धोरणं सरकार आखेल आणि पूर्ण सगळी आपली शेतीचं सगळं चित्र बदललेलं आपण बघू यात मला वाटतं नक्कीच तशा प्रकारचा विश्वास ठेवायला काही हरकत नाही. डबलिंग फार्मर इन्कम म्हणून सरकारच्या ज्या काही मागच्या 4 वर्षापासूनचा एक प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामध्ये 8,400 प्रति महिना जे शेतकऱ्याचं उत्पन्न आहे ते 16,000 प्रति महिना नेणं अशा सरकारची एकंदरीत थोडीशी त्यातलं एक दिशा आहे. पण मला वाटतं त्यापेक्षाही पुढचा टप्पा एक शेतीला पूर्णपणे एक रिस्पेक्टेबल एक पूर्णपणे एक सन्मानजनक पूर्ण व्यवसाय म्हणून उभं करणं त्यासाठी कमीत कमी 50,000 रुपये प्रति महिना प्रति शेतकरी कुटुंब अशा प्रकारचं उत्पन्नाची एक दिशा ठेवून आपल्याला प्रयत्न सर्वांना करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने भरीव सरकारची गुंतवणूक त्याचबरोबर एक सकारात्मक दृष्टिकोन सगळ्या शेतकऱ्यांचा त्यासाठी लागणारं शेतकऱ्यातूनच तयार होणारं नवीन नेतृत्व आणि त्यांना ते पूर्ण सगळं जागतिक बाजारपेठ ताब्यात घेण्याचं विजन आणि त्यासाठी पूर्ण काम करण्याची सगळी त्या प्रकारची जिद्द गाडून घेऊन काम करण्याची जिद्द या सर्वांचीच गरज या सगळ्या वेळेस आपल्या सर्वांना जाणवते. आपण सगळं त्या दृष्टीने प्रयत्नशील राहूया आणि हे सर्वच 5 वर्षामध्ये आपल्या सगळ्या शेतीचं आपल्या ग्रामीण भागाचं चित्र बदलण्यासाठी कार्यशील राहूया आणि तशा प्रकारचा आशावाद ठेवूया एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो.
बऱ्यापैकी वेळ झालेला आहे. खरं म्हटलं तर 8 वाजता चालू करणार होतो आपण, पण चालू व्हायला 8:30 वाजलेत. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता इथं थांबतो आणि जे काही प्रश्न येत आहेत त्या प्रश्नावर थोडक्यात त्यांना काही उत्तर मी थोडक्यात देऊ इच्छितो. गोरख वैद्य यांच्याकडून एक प्रश्न आलेला आहे. लॉकडाऊन नंतर मका व कांदा पिकांना भाववाढीच्या संधी असू शकतात का? मकाची आपल्या सर्वांना कल्पना आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चांगल्या 20 ते 22 रुपये दरम्यान विकला जाणारा मका नंतर ज्या प्रकारे अफवांचा बाजार पोल्ट्री संदर्भात पसरला आणि त्यामुळे पोल्ट्रीची जी काही एकंदरीत कोंडी झाली त्याच्यामागे मक्याची आणि सोयाबीनची पण कोंडी झाली. कारण आपल्या देशात जेवढा काही मका पिकला जातो त्यातला 65% हा पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो आणि त्यामुळे मक्याचे बाजार पोल्ट्रीमागे ती पण घसरलेत. जवळजवळ 22 ते 20 रुपयेचा विकला जाणारा मका 14 रुपयाच्या दरम्यान 13-14 रुपये दरम्यान आला. पण ही जी काही परिस्थिती आहे ती मला वाटतं जसं पोल्ट्री इंडस्ट्रीचे एकंदरीत चित्र बदलेल. जसं कालच एक चांगली बातमी आली का काल 100 रुपये किलोनी कोंबड्या विकल्या गेल्यात आणि त्यामुळे परत जे काही पोल्ट्रीमध्ये झाले तोटा आहे तो भरून येण्याचं आता सुरुवात होईल आणि पोल्ट्री इंडस्ट्री लवकरच पुढच्या 3 ते 4 महिन्यात सुस्थितीत येईल असं एकंदरीत चित्र आता समोर दिसतंय. त्यामुळे त्याबरोबर मक्याची पण एकंदरीत परिस्थिती बदलेल आणि मका त्याची बाजार वाढेल हे सगळं मला वाटतं ती संधी नक्कीच आहेत. त्या दृष्टीने मक्याच्या शेतकऱ्यांनी निर्णय घ्यायला काही हरकत नाही. कांदा पिकाच्या बाबतीत थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. तर कांदा मागच्या एकंदरीत 1 वर्षाच्या तेजीमुळे यावर्षी रब्बीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याच्या लागवडी झाल्यात. मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक आलेलं आहे. आजच्या तारखेला कांदा आजही एक 1200-1300 रुपयाच्या दरम्यान विकला जातो आहे आणि त्याला जगाच्या बाजारामध्ये डिमांडही मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्याला बाजार आता पूर्णपणे मुक्त आहेत. एक्सपोर्ट आता चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. आपल्या भारतीय कांद्याला मागणी चांगली आहे. त्यामुळे जर फक्त योग्य नियोजन करून जर कांदे शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेत साठवणीचे आणि त्याचबरोबर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात माल एकदम न आणणं तर कांद्याच्या पिकाला काही फार मोठी अडचण असण्याचं काही कारण नाही. सागर सोनवणे कृषी पदवीधर आहेत. त्यांच्याकडून प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात. त्यातील 90% मुलं ग्रामीण भागातील असतात. त्यातही कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जादा आहे. या विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला द्याल? आपल्याला कल्पना आहे की फक्त पुणे शहराचाच फक्त आकडा घेतला तर जवळजवळ 5 लाख विद्यार्थी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने तिथे तळ ठोकून असतात आणि सर्व मॅक्झिमम विद्यार्थी 90% हे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात. आणि आज पुण्याचं जर पाहिलं तर एक पुण्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये या 5 लाख विद्यार्थ्यांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आज खरं म्हटलं तर शहरातला पैसा गावाकडे जायला पाहिजे त्याच्या उलटं गावातला पैसा शहरात येतो हे या स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने होताना दिसतं आहे. आणि याचं एकच कारण आहे का शेतीमध्ये भवितव्य त्या तरुणांना वाटत नाही. आज खरं म्हटलं तर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स जे स्पर्धा परीक्षेची सगळी तयारी करतात किंवा त्यासाठी सगळा प्रयत्न करतात त्यांना ह्या सगळ्या पार्श्वभूमी समजून घेण्याची गरज आहे की ज्या संधी शेती क्षेत्रात तयार होत आहेत या संधी तुम्ही नाही घेतल्या तर दुसरं कोणीतरी घेणार आहेत. आज कृषी क्षेत्रातले तरुण कृषी क्षेत्राच्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेनिमित्ताने एक कुठंतरी नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतात. पण आम्ही आज बघतो आहोत की कित्येक इतर क्षेत्रातले म्हणजे कितीतरी इंजिनिअरिंग झालेले मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे म्हणजे IM झाले सुद्धा तरुण मी बघतो आहेत की जे शेतीकडे आता करिअर म्हणून बघत आहेत. कित्येक असे तरुण आहेत म्हणजे इतर देशातून येऊन भारतीय शेतीमध्ये इंटरेस्ट घेणारे तसेसुद्धा आता काही तरुण मंडळी आम्हाला आज ओळख दिसत आहेत की ज्यांना दिसतं की भारतीय शेतीमध्ये संधी आहेत आणि त्या दृष्टीने ते आता करिअरकडे बघत आहेत. त्यामुळे आपण जे खरं म्हटलं तर आपलं कोर फील्ड आहे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी त्यांनी ह्या सगळ्या क्षेत्राकडे स्वतः सकारात्मक बघितलं तर त्यांच्यासाठी खूप संधी आहेत. त्या संधी दुसऱ्यांनी घेण्याची आपण पकडा एवढंच मी ह्या निमित्ताने सांगू शकेल. आज म्हणजे आव्हानं नक्कीच आहेत त्या आव्हानामध्ये संधी आहेत या अर्थाने शेतीकडे बघा. एक प्रश्न स्वपन शिंदे यांच्याकडून आला आहे. आपण रेशीम कोषसाठी काही करू शकता का?
रेशीम खरं म्हटलं तर एक खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री म्हणून पुढे यायला हवंच. आज रेशीम महासंचालनालय आपल्या सरकारचं आहेत, त्यामार्फत प्रयत्न होतात. पण ज्या तुलनेने रेशीम उद्योग महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे तसं राहू शकलेला नाही. थोड्याफार प्रमाणात जालना आणि मराठवाड्याच्या भागामध्ये तो वाढला आहे, पण आज जो आहे त्याच्या कमीत कमी तो 100 पटीने वाढवू शकतो. राज्यामध्ये जवळजवळ 3000 टनाच्या आसपास रेशीम कोषचं उत्पादन होतं. पण जर तुम्ही आपल्या थोडी तुलना म्हणून कर्नाटक जर पाहिलं तर ते जवळजवळ आज 20,000 टनाच्या वरती कोष उत्पादन करतात. आणि तिथे एक ती महत्त्वाची इंडस्ट्री म्हणून कर्नाटक राज्यात उभी राहिलेली आहे. सेरिकल्चर म्हणून तिथे एक मिनिस्ट्रीच उभी राहिलेली आहे. आणि जर तुम्ही पाहिलं त्यातून एक शाश्वत रोजगार ग्रामीण भागामध्ये आणि शाश्वत उत्पन्न ते एकरी सरासरी 1.5 ते 2 लाख रुपये शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून मिळत आहेत. तर ते राज्यामध्ये पण नक्कीच होऊ शकतात. फक्त त्यासाठी साखळी पूर्ण उभी राहण्याची गरज आहे. मूल्य साखळींचा जो उल्लेख मगाशी मी केला, रेशीम हे सगळ्यात एक चांगलं क्षेत्र त्यासाठी आहे. पूर्ण कोश निर्मितीपासून तर धागा निर्मितीपासून तर त्या धाग्यापासून फॅब्रिक आणि त्या फॅब्रिकचं शेवटचं जे काही उत्पादन आहे, जसं आता आपल्याकडं पैठणी साडी तयार होते तशा प्रकारचे उत्पादन अजून खूप तयार होणं, ती साखळी पूर्ण तयार होणं, हे जर आपण करू शकलो तर रेशीम शेतीमध्ये मोठं भवितव्य महाराष्ट्रात आहे हे सांगायची मला वाटतं आवश्यकता नाही. सह्याद्रीमार्फत आम्ही तसं रेशीम शेतीमध्ये हा पुढाकार ह्या वर्षीच घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. आणि तशी जी काही रेशीम शेतकऱ्यांच्या फार्म प्रोड्युसर कंपन्या उभ्या करणं, त्यांनी एकत्र येऊन आणि नंतर पुढचं त्याचं सगळं स्पिनिंग असेल, विविंग असेल, फॅब्रिक असेल आणि ब्रँडनी नंतर सगळं ते फॅब्रिक विकणं या टप्प्यापर्यंत पुढच्या 2-3 वर्षात जाण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्या संदर्भात अधिक काही माहितीसाठी आपण नंतरही पुढे बोलू शकू. शिवाजी आरवडे यांचा एक प्रश्न आहे. प्रत्येक पिकामध्ये एक मूल्य साखळी तयार होऊ शकते असे आपण म्हणत असतात. केवळ सरकारी यंत्रणेच्या भरोश्यावर शेतकरी कंपन्या यशस्वी होत नाहीत. सध्याच्या शेतकरी उत्पादक कंपन्या व भविष्यातील शेतकरी कंपन्या यशस्वी व बळकट व्हाव्यात यासाठी सह्याद्रीचे काही प्लॅन आहेत का? शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बाबतीत जे काही चित्र आज महाराष्ट्रात आहेत, या जवळजवळ 2000च्या वरती उत्पादक कंपन्या महाराष्ट्रात आज कार्यरत आहेत आणि अजूनही नवीनही तयार होत आहेत. पण बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्या थोड्याशा अडखळत चाललेल्या आहेत आणि त्याचं कारण नाही की त्या सरकारी यंत्रणेच्या भरोश्यावर चालण्याचा प्रयत्न करत आहेत. सह्याद्रीच्या माध्यमातून जो काही अनुभव तयार झाला किंवा अजूनही इतर उत्पादक कंपन्या ज्या महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत, गोदा फार्मसारखी मराठवाड्यात काम करणारे असेल किंवा उस्मानाबादलाही काही चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्या झाल्या आहेत. देशामध्येही काही अजून चांगल्या भरपूर उदाहरणं तयार होत आहेत. हे सर्वांचा अनुभव एकच आहे का त्यांनी स्वतःच्या ताकदीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्यांनी व्यवसाय म्हणून त्या पिकाकडे बघण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण इकोसिस्टीम कशी उभी राहील, फक्त एक घटक, फक्त ॲग्री इनपुट किंवा फक्त काही प्रक्रियेचा छोटासा भाग असं न करता पूर्ण साखळी इनपुटपासून तर मार्केटपर्यंत अशी त्या समाजासाठी उभी करायचा जो प्रयत्न केला, त्यामुळं सह्याद्री किंवा इतर सगळ्या काही अशा मोजक्या शेतकरी उत्पादक कंपन्या पुढं जात आहेत. सह्याद्रीमार्फत एक आम्ही आता जो काही स्वतःहून पुढाकार घेतो आहे की आपले जे काही अनुभव तयार झालेले आहेत ते इतरही सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालक असेल किंवा त्यातले जे काही मॅनेजमेंट सगळी टीम असेल त्यांना कसं देता येईल. आपल्या अनुभवातून जे काही 15 ते 20 वर्षात काही अनुभव तयार झालेले आहेत त्या अनुभवातून जे काही शहाणपण थोडंफार आहे ते इतरांना कसं देता येईल आणि त्याचबरोबर जी काही ताकद तयार झालेली आहे मार्केट साईडला असेल, टेक्नॉलॉजी साईडला असेल, ती पण इतर शेतकरी उत्पादक कंपन्या कशी देता येईल आणि त्यांचा प्रवास सुखकर कसा होईल. तर त्यांचा पुढच्या 5 वर्षामध्येच त्यांची जे काही शाश्वत एक यंत्रणा त्यांच्या उभ्या राहतील या दृष्टीने फार्मर प्रोड्युसर कंपनी इन्क्युबेशन सेंटर असं एक कल्पना घेऊन मागच्या 1-2 महिन्यापासून सह्याद्रीने काही पावलं टाकायला सुरुवात केलेली आहेत. ज्याच्यामध्ये राज्य सरकारचंही त्यासाठी सगळा सपोर्ट असणार आहेत, केंद्र सरकारचाही त्याच्यामध्ये सगळ्या SAPCचं सहकार्य असणार आहेत आणि काही इतर सगळ्या टाटा ट्रस्टसारख्या काही असतील घटक असतील, काही टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स असतील, हे त्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि त्यातून महाराष्ट्रातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना चांगल्या ताकदीने उभं करणं आणि त्यांना पूर्ण जो काही हँडहोल्डिंग आहे, जसं सुरुवातीचा एखाद्या लहान मुलाला वाढवण्यासाठी 3 ते 4 वर्ष सपोर्ट द्यावा लागतो, तसं या प्रोड्युसर कंपन्यांना ताकद देण्याच्या दृष्टीने हे इन्क्युबेशन सेंटर काम करेल अशी कल्पना आहेत. आणि ती आता ह्या साधारण लॉकडाऊनचं पिरियड संपल्यानंतर जूनच्या दरम्यानच ती गती घेईल अशी अपेक्षा आम्हा सर्वांना आहे.
संपले. जयदीप बदाने यांचा एक प्रश्न आहे. लॉकडाऊन साधारण भारतात 3 महिने असेल. अशा परिस्थितीत उद्योगधंदे यावर आर्थिक मंदी येऊन रोजगार बेरोजगार असे विषय येतील. भविष्यात त्या परिस्थितीत शेतमालाचे भाव कमी ठेवण्याचे प्रयत्न होऊ शकतात. याविषयी काय सांगाल? मगाशीच मी जसा उल्लेख केला की सरकारची धोरणं 2 पद्धतीने होऊ शकतात. एकतर ह्या सगळ्या जे काही परिस्थिती तयार होणार आहे त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढणं, मंदी येणं, सगळ्या पूर्ण सर्वच अर्थव्यवस्थेमधील भांडवल पूर्ण कमी होणं आणि त्यामुळं शेतीवर त्याचा बोजा ठेवण्याचा प्रयत्न सरकार करू शकते, जसं सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्यानंतर झाला. पण मला त्याच्यापेक्षा उलटी परिस्थिती होण्याची जास्त कारणं वाटत आहेत. कारण आता एकंदरीत जी काही कोंडी झालेली आहे ती सरकारला जर भेदायची असेल तर सरकारला शेतीमालाची उलटी त्याच्या शेतीतूनच ही कशी होईल, सगळी आर्थिक प्रगती कशी होईल आणि इकॉनॉमीला पूर्ण बूस्ट कसं देता येईल या प्रकारचे धोरणं आखावं लागणार आहेत. शेतीमालाचे भाव कमी ठेवण्याचा प्रयत्न हा बऱ्याचदा फक्त अन्न पुरवठा साखळी सुरळीत राहावीत आणि देशामध्ये तेवढ्या जे काही लोकसंख्येला पुरेल एवढं अन्न मिळावं ह्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न जे काही होते त्याच्या उलटं जागतिक बाजारामध्ये आता शेतीमालाला आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं विकता येईल हा जर सरकारच्या धोरणाचा भाग आता झाला तर उलटे शेतीमालाचे भाव चांगल्या प्रकारे मिळणं किंवा बाजारामध्ये जागतिक बाजारामधून आपल्याला जास्तीत उत्पन्न मिळणं आणि त्याचबरोबर आपल्या देशातील लोकसंख्येलाही शाश्वत अन्न पुरवठा होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणं अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. पण एवढं नक्की आहे की जो लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सेल कमी झालेला आहे त्यामुळे जे काही नॉर्मल सेल आहे त्याचे साधारण 40% दरम्यानच 40% खाली सेल आल्यामुळे मार्केटही काही प्रमाणात खाली आलेले आहेत. युरोपमध्ये जे 12 ते 13 युरोच्या दरम्यान द्राक्षाचा बॉक्स विकला जात होता 15 मार्चच्या दरम्यान, तो आज आता 8 युरोच्या दरम्यान आलेला आहे. बाजार जवळजवळ 40% खाली आलेले आहेत आणि काही प्रमाणामध्ये होलसेलमध्ये काही एक्सपोर्टरने जो माल पाठवलेला असेल तो अडचणीत आलेला आहे. पण भारताच्या तुलनेमध्ये नक्कीच परिस्थिती ठीक आहे. जो काही जास्तीचा असेल कॉस्टली माल असेल, काही जास्तीचा काही व्यापाऱ्यांनी माल घेतलेला असेल तो अडचणीत येऊ शकतो आणि थोडेफार काही कमर्शियल इश्यू येऊ शकतात. पण थोडीशी सकारात्मक बाजू एकच आहे की तिथे जे काही द्राक्ष पाठवले गेले आहेत किंवा इतरही कोणता शेतीमाल पाठवला गेला आहे तो विकला जातो आहे. त्याची काही कोंडी झालेली नाही, बाजार फक्त काही प्रमाणात खाली आलेले आहे. प्रवीण बरबडे यांचा एक प्रश्न आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काय सांगाल? खरं म्हटलं तर फळं भाजीपाल्याच्या शेतकऱ्यांबरोबर जर तुलना केली तर दूध उत्पादक शेतकरी थोड्याशा सुस्थितीत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण दुधाची बाजार खाली आली. 31-32 रुपयाचं दूध आज 20 रुपयाच्या दरम्यान आलेलं आहे. पण त्या दुधामध्ये प्रक्रियेची यंत्रणा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आणि सरकारने लवकर निर्णय घेतल्यामुळे दुधाला सपोर्ट देण्याचा त्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना थोडंफार तरी सपोर्ट मिळतो आहे. मला वाटतं हे कोरोनाच्या फक्त ह्या काळामध्येच ही परिस्थिती असेल. कारण दूध उत्पादन तुलनेने आपली जी काही मागणी त्या तुलनेत कमी असल्यामुळे जूननंतर परत दुधाचे बाजार वाढायला लागणार आणि परत जे काही दुधामध्ये तेजी आहे ती आपल्या सर्वांना अनुभवायला येईल यात काही शंका नाही. कारण ही दूध ही रेग्युलर गरज असलेली आपलं उत्पादन आहे आणि दुधाचा खप तेवढा भारतातल्या बाजारातच असल्यामुळं ती रोजची गरज असल्यामुळे दुधा शेतकऱ्यांना तरी अडचणीत येण्याचं काही कारण नाही. आपल्या फळं भाजीपाल्याचं आणि दुधाची जर तुलना केली, दुधामध्ये आज जवळजवळ 35% प्रोसेसिंगची यंत्रणा पूर्ण देशामध्ये आहेत. उत्पादनाच्या 35% दूध हे प्रक्रिया होऊ शकेल. पण फळं भाजीपाल्यामध्ये 2% सुद्धा नाही आणि त्यामुळंच कोंडी फळं भाजीपाला शेतकऱ्यांची जास्त झाली. दुधाच्या तुलनेमध्ये ते जास्त अडचणीत आलेले आहेत. दूध शेतकरी तुलनेने थोडाफार सावरू शकतो, फक्त त्याला टिकून राहण्याची आणि त्यांनी त्याचा थोडासा जो काही मंदीच्या काळामध्ये थोडासा पेशन्स ठेवण्याची, संयम ठेवण्याची गरज आहे. लवकरच त्यांना ती सगळ्यात लवकर या कोंडीतून बाहेर येतील याविषयी काही मला वाटतं काही शंका नाही. शेवटचा एक प्रश्न शैलेश नलावडे यांचा आहे. सह्याद्री फार्म वगळता इतर ठिकाणी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि ट्रेनिंग काही आपल्याकडे सुविधा देणार आहेत का?
सह्याद्रीच्या मगाशी जो उल्लेख केला फार्मा प्रोड्युसर कंपनी इन्क्युबेशन सेंटरबरोबरच ट्रेनिंग सेंटरही इथे एक मागच्या 1 वर्षापासून कार्यरत झालेलं आहेत आणि त्या संदर्भात बऱ्यापैकी खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग इथं ऑलरेडी दिले जातात. पण फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि त्यातल्या निगडीत सगळे शेतकरी त्यांच्या सर्वच प्रकारचे ट्रेनिंग मग ॲग्रो सर्व ॲडवायझरीचे रिलेटेड असतील किंवा पोस्ट सर्व्हिसेस असतील किंवा मग मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस असतील, फायनान्शियल मॅनेजमेंटपासून तर फार्म मॅनेजमेंटपर्यंत अशा सगळ्याच प्रकारच्या ट्रेनिंगची सुविधा आम्ही आमच्याकडं तयार करत आहोत आणि लॉकडाऊनच्या पिरियडनंतरच आपण संपर्क साधला तर आपल्याला अधिक माहिती त्याविषयी नक्की मिळू शकेल. प्रश्न भरपूर आहेत पण वेळही भरपूर झालेला आहे त्यामुळे अधिक आपला वेळ न घेता मी थांबतो. आपल्या सर्वांचेच जे कोणी आता लाईव्ह ऑनलाईन बघतायत आणि त्यांनी मागच्या 1 तासापासून हा कार्यक्रम पाहिला त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि ॲग्रोवनच्या सर्व टीमचं मी परत एकदा धन्यवाद देतो की ह्या संधी त्यांनी इथे मला दिली आणि या विषयावर थोडीशी मतं मांडण्याचा इथं योग आणून दिला. आपल्या सर्वांचे धन्यवाद.